करुणा मुंडेंना दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणी वांद्रे कोर्टाचा मोठा निकाल। करुणा मुंडेंना महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश। कोर्टाचे आभार, पण निकालावर समाधानी नाही। 15 लाखांच्या पोटगीसाठी वरिष्ठ कोर्टात दाद मागणार। कोर्टाच्या निकालानंतर करुणा मुंडेंनी केलं स्पष्ट। कोर्टाच्या निर्णयानंतर भाऊक झालेल्या करुणा मुंडेंनी न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत। वाल्मिक कराडवरही करुणा मुंडेंकडून मारहाणीचा आरोप। धनंजय मुंडेंवरील आरोप आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर कोणताही निर्णय नाही। अर्जदारांच्या आर्थिक गरजांच्या आधारावर कोर्टाचा आदेश। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंना खोटं बोलायची सवय। मुंडेंच्या वकिलांचा दावाही खोटा। फक्त मंत्रिपदाचा नाही तर आमदारकीचाही राजीनामा द्या, अंजली दमानी यांची मागणी। अजित पवारांनी पुण्यात होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरून पुणे पोलिसांना झापलं। तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्यांवर मकोका का लावा, त्याची धिंड काढा, अजितदादांनी पोलिसांना दिल्या सूचना। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवणार, शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करणार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। सैफ अली खानच्या स्टाफनं आरोपी शरीफुल्ला ओळखलं। शरीफुलनं सैफच्या घरात शिरून केला होता हल्ला। शिर्डी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर। अवैध व्यवसाय एजंट संशयित व्यक्तींवर धडक कारवाई। 100हून अधिक संशयित व्यक्ती ताब्यात। बेकायदा स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन विमान देशात परतल्यानं विरोधक आक्रमक। संसदेच्या प्रवेशद्वारावर विरोधकांचं आंदोलन। राज्यसभेत विदेश मंत्री एस जयशंकर उत्तर देणार। आणि लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरींचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास।